हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझी सकाळपासूनच धावपळ आहे, कारण आज आमच्या घरी साजुनीचा कार्यक्रम आहे. तुम्हाला वाटत असेल साजुनी म्हणजे काय, ते पण तुम्हाला नक्की सांगेल. कारण साजुनी हा सण आम्हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. कारण साजुनी केल्याने म्हणजे शेतपूजन, साजुनी म्हणजेच शेतपूजन. शेतपूजन केल्याने आज आम्हाला या यावर्षी किती उत्पन्न होईल याचा आराखडा तयार केला जातं असं म्हटलं जाते. साजुनी तर आहेत, पण मला आज भरपूर स्वयंपाक पण बनवायचा आहे. कारण आज मी 30 लोकांचा स्वयंपाक तर बनवणारच आहे. त्यासाठी सकाळीच लवकर उठले, सगळे कामं फ्रेश झाले, अंघोळ पण केली आणि छान फ्रेश झाले आणि देवपूजा पण उरकावून घेत आहे. कारण देवपूजा झाल्यानंतरच मला नाश्ता पण बनवायचा आहे. नाश्ता तर मी सकाळीच बनवला, कारण आज मुलांना सुट्टी नव्हती. हनुमान जयंती होती तरी पण मुलांना काही सुट्टी नव्हती. त्यांच्यासाठीच मी आज नाश्ता बनवला. तोच मी खाणार आहे, पण मी त्यांना बनवून दिला, पण मी काही खाल्ला नव्हता. चला म्हटलं छान देवपूजा करून घेते, नंतर मी नाश्ता करेल. त्यासाठीच मी आजची पण देवपूजा करणार आहे आणि बाहेरची पण झालेली आहे. तुळशीला पण पाणी घातलं. आता आजच्या देवांना पण अ, अ, देवांची पण पूजा करत आहे. आज म्हणल्यासारखं आज 2 फुलं मिळाले. माहीत नाही आज कसे मिळाले, नाही तर नेहमी मला फुलंच नाही मिळत पूजेला. कारण आमच्या गावातील ताई फुलं तोडून घेऊन जातात, पण आज मिळाले. तर त्याचीच आज पूजा करत आहे. इथं मी पूजा करून घेईल, कारण मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर चला म्हटलं लवकर लवकर करून घेऊ. आज तरी लवकर झाले तर बाकी मंडळींचा खोळंबा नाही व्हायला नको, कारण खूप उशीर होऊन जातं. कारण आज मला गोड वरणाचा बेत बनवायचा आहे. गोड वरण म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, कोणाला माहीत नसेल तर मी नक्की सांगेल. तर ते पण बनवणार आहे. तर इथं मी देवपूजा उरकून घेईल. तर आम्ही तिघी पण सासू-सुना मिळून आज स्वयंपाक बनवणार आहे. आई आई पण आम्हाला काही मदत करणार आहे आणि आम्ही दोघी जावा पण मिळून करणारच आहोत. अजूनही तर तशी नवीन वर्षाची म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी करायची असते. पण गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला वेगळं काम असल्याने आणि तसंही करून आमचा जो जुना शेतात काम करणारा दादा होते ना, ते बाहेरगावी गेले होते. ते येतच नव्हते. त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं. तर आता ते फायनली आले. आता म्हटलं चला आज साजुनी करून घेऊ आणि आज मस्त दिवस पण आला. हनुमान जयंतीचा छान दिवस आहे. तसं तर गुढीपाडवा, श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या 3 दिवसात शुभ मुहूर्तावर साजुनीचा जो कार्यक्रम आहे, जो आता करायचं असते ते उरकून घ्यायचं असते. तर आज आता आम्हाला थोडं लेटच झालं, तर चला म्हटलं करून घेऊ. तर इथं मी स्वयंपाक पण चालू केला आहे, कारण उशीर झाला होता. कारण सगळं करायला म्हटलं थोडं उशीर होऊन जातं आणि 4 जणांचा स्वयंपाक म्हटलं तर आपण थोडं कन्फ्यूजच होतो, किती करायचं, काय करायचं. त्याचा तर आम्हाला आता सवय झालीच आहे. पण छान करायचं म्हटलं का थोडं टेन्शनच येतं ना. तर इथं मी भात पण लावला आहे. तर इथं बघू शकता पाणी गरम केलं आहे आणि आज नको त्या दिवशी नको ते काम होते. म्हणजे आज गॅस पण स्लो आहे आणि मला स्वयंपाक पण भरपूर करायचा आहे. तर अहो गेले होते शेतामध्ये, तिथलाच हा शूट आहे. त्यांनी माझ्यासाठी स्पेशल शूट करून आणला आहे. बघू शकता त्यांनी शेतात पूजा केली आहे. तर ही आहे शेतपूजा. ते स्वतः गेले होते, मुलं तर नव्हते, मग म्हणून तेच एकटे केले. आल्यानंतर मी त्यांची पूजा करून घेईल. तर आमच्याकडे शेतपूजन झाल्यानंतर घरी आल्यानंतर छान त्यांना ओवाळून घेतलं जातं. तर त्यांनी मला फोन केला की मी आलो आहे म्हणून. तर मी रेडीच होते. तर त्यांना मी त्यांचं पण पूजन करून घेईल. त्यांना पण जे ओवाळेल, तर त्यांना ओवाळेल आणि मागं पुढं झालं आहे माझं, कारण शूट करताना मागं पुढं झालं आहे. कारण मला पहिलं हातात म्हणजे पाणी द्यायचं होतं, तर मी पायावरच टाकून दिलं आणि आमच्या जाऊबाई तर आहेच आम्हाला चिडवायला. त्याच इथला शूट घेत आहे आणि मला त्या चिडवत पण आहे, ताई तुम्ही मागं पुढे करत आहे म्हणून. तर म्हटलं हो, आज अचानक मागं पुढं झालं आहे. तर ती पण माझी गंमत घ्यायला काही मागं पुढं पाहत नाही. तर इथे छानपैकी नमस्कार करत आहे मी. तर जाऊबाई म्हणाल्या की ताई छान वाकून करा, यंदा आपल्याला भरघोस उत्पन्न झालं पाहिजे म्हणून. तर मी त्यांना छान वाकून नमस्कार करत आहे. तर त्यांनी पण मला पहिला आशीर्वाद दिला नव्हता. मी म्हटलं आशीर्वाद तरी द्या. मग त्यांनी आशीर्वाद दिला. तर ही आहे आपली खोर म्हणजे गुढी. ही आहे छोटीशी गुढी. आता ती देवापुढे ठेवली आणि देवापुढे पण यांनी देवांना पण नमस्कार केला. तर चला म्हटलं आता सगळं झाल्यानंतर आम्ही दोघी पण लागलो स्वयंपाकाला. तर 10 तर वाजलेच होते. सगळं करता करता किती लवकर उठलं तरी आपल्याला व्हायचा तो टाईम होतोच. तर इथं आता आम्ही दोघी पण जावा इथं स्वयंपाक करत आहोत, त्याचबरोबर नाश्ता पण करायचा होता.
नाश्ता पण करून घेऊ म्हटलं, कारण जेवण करायला तर 1-1:30 तर वाजणारच. तर आम्ही दोघी इथं सकाळीच बनवलेले पोहे आहे, तर पोहे घेत आहो आणि कुकर पण तिकडे चालू आहे. तर स्वयंपाक साईडला स्वयंपाक पण चालू आहे आणि साईडला आम्ही इथं खात पण आहोत. म्हणजे दोन्ही कामे मी कंटिन्यू करत आहे, कारण ब्रेक कोणत्याच कामाला नाही पाहिजे, लवकर झालं पाहिजे ना. म्हणूनच लवकर आम्ही दोघींनी पण इथं चालू केला आहे नाश्ता. आता इथं आम्ही दोघी मिळून करणार नाश्ता झाल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचा आहे, कारण 30 लोकांना स्वयंपाक करणे म्हणजे थोडा टाईम तर लागतो. आणि आमच्या गावातली सप्त्याची दिंडी ती तुम्हाला दाखवते. दिंडी पाहिल्यानंतर पुन्हा आलो आम्ही आपल्याच कामावर. इतर बनवत आहे मी वांग्याची भाजी. तर आमच्या विदर्भामध्ये वांग्याची भाजी खूप स्पेशल आहे. तर कोणता पण मोठा सण असो, छोटा मोठा सण असो, घरगुती कार्यक्रम असो, वांग्याची भाजी तर आमच्या घरी बनते. तर तीच बनवतो आम्ही दोघी मिळून. तर हा शूट आमच्या चिकूने घेतला आहे, त्याला तो पण आता शूट घेण्यामध्ये झाला आहे तो म्हटला मम्मा मी तुरून घेऊन तुम्हाला बरोबर कॅच करते. तर बघा किती सुंदर शूट घेतला आहे. तर ही आहे आपली वांग्याची भाजी. त्यानंतर तुम्हाला दाखवते आज आम्ही काय मेनू बनवला. तर हे गोड वरण हे आहे. त्यानंतर हे आहे आपलं साधं वरण, ज्याला मी मस्तपैकी तडका दिलेला आहे. सांबार पण वरून घातला आहे, बघू शकता किती सुंदर तेलाची साय सुटली आहे. आणि ते झाल्यानंतर हे आहे आपला कढी, दह्याची कढी बनवलेली आहे. आणि भात, चपाती, पापड असा आपला मेनू आहे. ही वांग्याची भाजी आहे, जी आपली मगाशी बनवत होती ना, ती आता रेडी झाली आहे. मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे. तर ही आपली वांग्याची भाजी, जी पाहायला व खायला पण मस्त, जशी पाहायला दिसत आहे ना त्यापेक्षा खायला सुंदर झाली होती. तर ही वांग्याची भाजी आहे, भात चपाती असं साधाच मेनू आहे. आणि या दिवशी खास म्हणजे गोडवरण केलं जातं. वर्षभरातून एकदा म्हणजे साजणीच्या दिवशी गोडवरण तर बनते. त्यानंतर मी सगळ्यांसाठी बनवत आहे ताट, कारण आता 1-1:30 तर वाजलाच होता. पण कामाचे असल्यानं त्यांना पण भूक लागली असतील, तर चला म्हटलं त्यांना पण वाढून देते. तर इथं मी वाट्या बनवून घेत आहे. तर सगळ्यासाठी इथं दही ताकाच्या आणि गोडवरणाच्या वाट्या बनवून घेईल, म्हणजे वाढायला बरं पडेल. म्हणजे तुम्ही बनवल्या वाट्या म्हणजे डायरेक्ट त्यांच्या ताटामध्येच ठेवायला बरं पडतील, म्हणून मी ही आयडिया केली आहे. तर आता वाढते मी सगळ्यांना पंक्ती. तर जाऊबाई आणि मी आणि आमची एक छोटी होती, ती पण मला मदत करत होती वाढू लागायला. तर इथं आले आमची पुरुष मंडळी. तर त्यांनाच पहिले मी इथं वाढून घेईल, कारण त्यांचं जेवण झाल्यानंतर लागणार आहे आमचा नंबर. तर त्यांना पहिले मी सुरुवातीला वाढून घेईल. बघू शकता आमचे मुलं पण बसले आहे, त्यांना पण पंक्तीचं जेवण खूप आवडतं. आणि निमित्तानं आपल्या घरी पंक्तीचं जेवण म्हटलं तर ते खूप आनंदी आहे. बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद. माझ्या मुलांना तर खूप आवडतं पंक्तीचं जेवण, पोट भरून जेवतात पंगत म्हटली की. तर हा आहे आपला छोटासा ब्लॉग. तर तुम्ही हा स्टार्ट टू एंड परत बघितला, खरंच मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.